नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती महावितरणमध्ये भरती निघालेली आहे। तर ही भरती कशासाठी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करावा लागेल याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। अमरावती महावितरण विभागामध्ये एकूण 25 जागेसाठी ही भरती निघालेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अमरावती या ठिकाणी भरती निघालेली आहे। तर एकूण जागा आहे 25 आणि हा जो नोंदणी क्रमांक आहे हा लक्षात ठेवायचा, कारण जेव्हा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन कराल तेव्हा हा नोंदणी क्रमांक तुम्हाला लागेल। हा नोंदणी क्रमांकावरच तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे। तर ही जी भरती होणार आहे हे तुम्हाला अप्रेंटिसशिप करण्याकरिता होणार। लक्षात ठेवायचं, अप्रेंटिसशिप करण्याकरिता तुमची भरती या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। 2024-25 करिता शिकाऊ उमेदवाराकरिता 1 वर्ष कालावधीसाठी म्हणजे तुमची नियुक्ती या ठिकाणी 1 वर्षासाठी केल्या जाणार आहे अमरावतीमध्ये। तर याची पात्रता जाणून घ्या। याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि तुमचा इलेक्ट्रिशियनमध्ये ITI असणे गरजेचं आहे। ठीक आहे, 10वी पास आणि तुमचा जर इलेक्ट्रिशियनमध्ये ITI झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता। आणि तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे। हे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना लागेल आणि जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट कराल तेव्हा पण तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे। तर बघा, यासाठी जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक राहणार आहे। आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भराल तर तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID जो आहे हा व्यवस्थित टाकावा लागेल। तर बघा मित्रांनो, याची जी अंतिम तारीख आहे ते 31 डिसेंबर 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला जो आहे अगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। 31 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता apprenticeshipindia.org या वेबसाईटच्या माध्यमातून। आणि हा जो नंबर दिलेला आहे हा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकतो, म्हणून हा नोंदणी क्रमांक लक्षात ठेवायचा। ठीक आहे, 31 डिसेंबर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवायचं। अगोदर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागते। ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा जो फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म तुम्हाला पूर्ण भरावा लागणार आहे। लक्षात ठेवायचं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं। ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा फॉर्म जो आहे हा तुम्हाला फॉर्म पुन्हा भरावा लागेल। हा फॉर्म भरून तसेच या फॉर्मसोबत तुम्ही ऑनलाईन जे प्रिंट काढाल ते प्रिंटची झेरॉक्स प्रत जोडायची किंवा ओरिजिनल सोबत घेऊन जायचं। आणि मुद्दा क्रमांक 2 मध्ये जे काही डॉक्युमेंट दिलेले आहे ते या फॉर्मला जोडून दिनांक 10 जानेवारीपर्यंत आपला फॉर्म दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा। ठीक आहे, 10 जानेवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही पोस्टाने पण पाठवू शकता किंवा डायरेक्ट बाय हँड पण नेऊन देऊ शकता। ठीक आहे, हा जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला आपला अर्ज जमा करायचा किंवा पोस्टाने पाठवायचा आहे। ठीक आहे, 10 जानेवारीची अंतिम तारीख आहे। लक्षात ठेवायचं, 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं। ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जाची प्रत ऑनलाईनवाली डॉक्युमेंट संपूर्ण जे डॉक्युमेंट क्रमांक 2 मध्ये दिलेले ते डॉक्युमेंट संपूर्ण डॉक्युमेंट आहे, स्वतःची सही करायची, स्वसाक्षांकित करायची संपूर्ण डॉक्युमेंट आणि 10 जानेवारीपर्यंत या पत्त्यावर जमा करायचा। ठीक आहे, पोस्टाने पण पाठवू शकता आणि डायरेक्ट नेऊन पण देऊ शकता। 10 जानेवारीची अंतिम तारीख आहे। ठीक आहे, संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे। आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रत आणि जो ऑफलाईन अर्ज दिलेला तो भरायचा, त्याला ऑनलाईन अर्जाची प्रत जोडायची, त्याला डॉक्युमेंट लावायचे, संपूर्ण डॉक्युमेंट स्वतःची सही करायची आणि 10 जानेवारीपर्यंत दिलेल्या पत्त्यावर हा जमा करायचा। 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आणि 10 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला अर्ज त्या ठिकाणी जमा करू शकता। व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।